पत्रकार भास्कर साळवे यांना मानव कल्याण पुरस्कार प्रदान। नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व भास्कर साळवे यांनी पत्रकारिता क्षेत्रात गेली 9 ते 10 वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना न्याय देण्यासाठी व त्यांच्यासाठी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत। तसेच या कामगिरीबद्दल भास्कर साळवे यांनी माजी जिल्हाधिकारी बीजी वाघ साहेब व माजी न्यायाधीश अनिल वैद्य साहेब तसेच मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष TY जागव साहेब व मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास मजदे साहेब, ज्येष्ठ सामाजिक व विचारवंत करुणा सागर पगारे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष KK बच्छाव गुरुजी यांच्या हस्ते मानव कल्याण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यापूर्वीही पत्रकार भास्कर साळवे यांना नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर गोडसे यांच्या वतीने माननीय माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला। विविध सामाजिक संस्थांनी व राजकीय पक्षांच्या वतीने भास्कर साळवे यांचा उचित सन्मान करून गौरव केलेला आहे। तसेच त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील विविध पदे भूषवली असून त्यामध्ये तत्कालीन भगूर शहर अध्यक्ष, RPI नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, PRP नाशिक तालुका अध्यक्ष, PRP या माध्यमातून त्यांनी शासनाच्या विविध योजना, मग त्या महिला बालकल्याणच्या योजना असो, समाज कल्याणच्या योजना असो किंवा संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि वृद्धापकाळ योजना असो, घरकुल योजना असो, सांस्कृतिक क्षेत्रातील पेन्शन योजना असो किंवा शैक्षणिक क्षेत्राची शिष्यवृत्ती योजना असो, अशा प्रकारे त्यांनी शासनाच्या ज्या काही समाजासाठी व महिलांसाठी योजना असतील त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भास्कर साळवे यांनी केलं आहे व ते करीत आहेत। या प्रकारची त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आहे। सध्या ते प्रतिनिधी दक्ष न्यूज महाराष्ट्र राज्य व दैनिक आपलं महानगर देवळाली कॅम्प प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।